संघटित व्हा, एकत्रित या. कलौ संघ शक्ती ही. कलियुगामध्ये जर काही काम करायचं असेल तर संघटनेची ताकद एकत्रित आल्याशिवाय कुठलंच कार्य होणार नाही. म्हणून तुमच्या आमच्यावर धर्माची जबाबदारी आहे, तुमच्या आमच्यावर देशाची जबाबदारी आहे, तुमच्या आमच्यावर राष्ट्राची जबाबदारी आहे. केवळ कीर्तनापुरतं सप्त्यापुरतं एकत्रित येऊन चालणार नाही. ज्या ज्या वेळेला धर्मावरती आघात होतील, ज्या ज्या वेळेला महाराज आपल्या संप्रदायावरती, देशावरती, ग्रंथावरती, संतांवरती आघात होतील, त्या वेळेला आपण एकत्रित आलं पाहिजे. अजून एक गोष्ट, एक सोपी गोष्ट सांगून जातो. असा कोणी गैरसमज करून घेऊ नका. शिवाजी महाराजांचा जय जयकार केला म्हणजे केवळ एकटा फक्त मराठ्यांचे शिवाजी महाराज होते असा गैरसमज कधीच करू नका. दादा, 18 पगड जातीतले सगळे मावळे माझ्या राजांच्या पाठीमागे होते. सगळ्या जाती धर्मातले लोक होते दादा. साळी, माळी, कोंबार, चांबार, तेली, सगळ्या आता किती जातीचे नाव सांगू तुम्हाला. सगळ्या जाती धर्मातले लोक महाराज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि स्वराज्य जर घडवायचं असेल तर कुठल्या एकाही महाराज एकट्याने येऊन चालणार नाही. प्रत्येकाने आलं पाहिजे तर स्वराज्य घडू शकतं. माझा विषय एकच होता. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीत गेलेले एक एक मावळे महाराज आज हिऱ्यासारखे या महाराष्ट्रामध्ये चमकतात ना. तानाजी मालुसरे पावनखिंड लढणारे आमचे कोण होते? बाजीप्रभू देशपांडे, असे एक एक मावळ्यांचे आज नाव का शिल्लक आहे? त्याचं कारण आहे दादा, संगती चांगल्याची करायला शिका. विठ्ठल चांगल्याची संगती केली तर चांगलं जीवन घडेल, वाईटाची संगती केली तर महाराज जीवन बर्बाद होईल. म्हणून संतांची संगती केली पाहिजे. संत संगतीचा फायदा काय? चला ना एकदा रामायणामध्ये जाऊया महाराज, एकदा रामायणात जाऊया. हे राम कथा, जय श्री राम कथा. हे राम कथा, जय श्री राम कथा. हो इसे श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. जय श्री राम कथा, जय श्री राम कथा. रोज तुम्ही महाराजांच्या मुखातून ऐकताय. आतापर्यंत आला नसेल तर उद्यापासून कथा आहे काय लगे. रामकथा ही प्रत्येकाच्या जीवनातली कथा आहे. रामायणामध्ये चला संगतीचा परिणाम. अरे वाईटाला सुद्धा, वाईट माणसाला सुद्धा संतांची संगती झाली तर महाराज जीवन उद्धरून गेलं. चला रामायणामध्ये 1-2 मिनिटात महाराज तर सांगतायत पण 2 मिनिटात सांगून पुढे चालतो. हनुमंतरायाला महाराज 18 पद्म वानरांनी एकत्रित केले. रामचंद्र प्रभूने सीतामाया चोरीला गेलेले आहेत. त्यातली 10वी तुकडी नळ, नीळ, जांबवंत, हनुमंत आणि सुग्रीव यांची 10वी तुकडी जी होती का नाही ती सीतामाईच्या शोधासाठी लंकेकडे पाठवली. नीट लक्ष द्या, मी फार काय बोलणार नाही. लंकेकडे पाठवली. पण लंकेकडे जात असताना समुद्राच्या काठावरती महाराज त्या ठिकाणी संपाती नावाच्या जटायूची भेट झाली. हे तुम्हाला पाठ आहे. संपाती नावाच्या जटायूची भेट झाली. पण सगळेजण एवढा मोठा समुद्र बघितला आणि सगळे घाबरले. नीट लक्ष द्या. समुद्र बघितला, शतजो जनगा सागर पारा, 100 कोस विस्तीर्ण समुद्र बघितला. हे प्रत्येकाने ऐकण्यासारखं आहे बरं का. 100 कोस समुद्र बघितला आणि सगळे घाबरले. प्रत्येक जण मांडी घालून बसलं आणि बसल्याच्या नंतर आता पलीकडे जायचं कसं, पलीकडे जायचं कसं विचार करू लागले. प्रत्येक जण उठायचं, आपली आपली ताकद सांगायचं. मी एवढं जाऊ शकतो, मी तेवढं जाऊ शकतो, मी तेवढं कोस जाऊ शकतो. हनुमंतराय एका बाजूला कोपऱ्यात बसलेले आहेत. 1 नाही 2 नाही महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन चालू आहे, भजन चालू आहे. सगळे बोलत होते, हनुमंतराय बोलत नव्हते. एक वाक्य सांगू का, एक सांगू का? बोलतोच आता, नाही सांगतोच आता. जे अर्धवट असतात तेच कुठे गेले की बडबड करतात. कळलं तर ठीक आहे, नाही तर महाप्रसाद आली या शेवटच्या दिवशी सगळे. जे अर्धवट असतात, अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी, अर्ध्या वाक्याने अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेली माणसं कुठेही जा बघा तुम्ही, कुठेही गेले की त्याचं तेच चालू राहतं. पण जी विद्वान माणसं असतात, भरलेली असतात, ती माणसं कामाशिवाय बोलत नाही. कबीरदाजींचा दुआ आहे. कबीरजी म्हणतात, महाराज विषभर नगभर विष विंचवाच्या नांगीत आहे. माझं बोलणं कळतंय? नगभर विष विंचवाच्या नांगीत आहे, कधी त्याची नांगी वरीच आहे.
किती विषय बोला बोला बोला, झोपले काय? हा, नगभर विष आहे विंचवाच्या नांगीमध्ये, पण त्याची नांगी कधीही वरीच आहे. अरे हलहल विष सापाच्या दातात आहे, पण सापाचा पणा कधीही खालीच असतो महाराज, कधीतरी एकदा येतो. तसं अर्धवट भरलेली घागर तुम्ही डोक्यावरती घेऊन जा. आमच्या महिला मंडळीला चांगलं माहिती, अय घागरीनं पाणी भरलं का? भरलं का कधी? हे सगळे जुने मंडळी भरलेले दिसले घागरीनं पाणी. पूर्वीचा काळ होता, लांबून पाणी आणावं लागायचं, डोक्यावरची घागर, विहिरीतून पाणी काढायचं, लांबून शेतातून पाणी आणायचं महाराज. आता काय सगळं सोपं झालं. पहिलं नंतर गावात नळ आला, नंतर गल्लीत नळ आला, आता घरात किचनच्या ओट्यावर नळ आला. काही दिवसांनी असं होईल, पाहुण्याने पाणी मागितलं की डायरेक्ट नळच त्याच्या तोंडात कोंबायचा, पे पाणी, तुला काय प्यायचं ते, आहे का नाही? पहिलं आमच्या माऊल्या महाराज जात्यावरती सुंदर असं दळायच्या. काय महाराज दळायच्या? काय दळायच्या? दळिता कांडिता तुझ गाईन रे आनंदा. त्या आमच्या जनाबाई दळायच्या महाराज. ओहो काय चरित्र आहे. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, म्हणू का? दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. काय दळण असायचं महाराज. आमची आई सकाळी उठल्या उठल्या महाराज दळण दळायची, लेकरू पाण्यामध्ये झोपलेलं असायचं, काय गाणे म्हणायची राधा. ओहो अशी सुंदर गाणे म्हणायची, झोप लागायची महाराज. आताचे गाणे म्हणलं तर माणूस दचकीनं उठून बसते, असले गाणे काय गाणे. अरे काय ते खरंच जुनं, ते ओल्ड इज गोल्ड, बरोबर आहे की नाही? हां ते खरंच भारी होतं महाराज. हे आमच्या माऊल्या महाराज गरीब परिस्थिती, गाठी गाठीचं लुगडं नेसलेले, पण भावाभावामध्ये जावा जावामध्ये घरामध्ये प्रेम महाराज. ते उतरंड कळते का? उतरंड हे पोरं उतरंड कळते का रे? तुम्हाला कशाची, तुम्हीच मडके हवं एवढे मोठे, कशाची उतरंड, कशाचे मडके कशाचे गाडगे आले महाराज. अरे त्या मडक्यामध्ये जर दूध तापवलं आणि चुलीवर जर मडकं ठेवलं महाराज, मी ते खरूच खाल्लेलं आहे. म्हणजे मी काय लय म्हातारा नाही, मी खाल्लेलं आहे, म्हणजे काय लय जुना नाही पण खाल्ले. तेव्हा ते म्हशी, बरोबर आहे की नाही? जुन्या माणसांनी महाराज बघा तुम्ही कशा तब्येत आहेत अजून बघा तुम्ही. हे जुने माणसं तरुण 2-2 पोराला ऐकत नाहीत महाराज. हे दूध बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी खाल्लेली माणसं आताचे पाव खाऊन हातपाव झालेले महाराज, फुकलं तरी उडून जातील, उठलं की काय. जाऊ दे आता, जास्त वेळ घेत नाही मी तुमचं. काय महाराज ते जुनं खरंच छान होतं बरं का. दळायला बसायच्या सकाळी सकाळी 10-10, 8-8 माणसं घरामध्ये महाराज दळण दळायच्या. तब्येत बी तशीच असायची, खाणं बी तसलंच होतं आणि सगळं गावरान होतं. आता काय सगळं हायब्रिड आलं आणि सगळे हायब्रिडच झाले लोक, आहे का नाही? सगळे हायब्रिड होऊन गेले, काहीच नाही राहिलं. दळण दळायच्या महाराज, काय ताकद असायच्या अंगामध्ये. पण महिलांचं एक विशेष आहे, ते ज्याही वेळेला दळायला बसतीला त्या वेळेला सासरचं कधीच गाणार नाही. गाणार ते फक्त भावाचंच गाणार महाराज. भाऊ भिकारी का असे ना, त्याचंच गाणार महाराज. तुम्ही लाख रुपये पगार तुम्हाला असू द्या, तशाच्या तसा लाख रुपये बायकोच्या हातात आणून द्या, तरी दळाय बसलं तर तुमचं गाणार नाही. ते गाणार कुणाचं? वा वा वा, आपल्या भावाचंच गाणार महाराज. प्रेम असतं ना माहेराबद्दल. मी काय सांगू, 1995 साली आळंदीला गेलो होतो. किती? 1995 साली आळंदीला गेलो. त्याच्या आधी मी गावाकडे, ह्या पोरा एवढा असेल किंवा ह्याच्या एवढा असेल त्यावेळेला आम्ही गावाकडे भजन करायचो. आणि ते मारुतीच्या मंदिरावरती सकाळी सकाळी माईकवर गाणे लागायचे. कुणाचे? प्रल्हाद शिंदेचे, गोड प्रल्हाद शिंदेचे गाणे महाराज. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा न माझा भरोसा. कुणाचे? तुमचे का माझे? जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम प्रभूचे मुखी गोड साकर. जाणून गे रे धनाच्या तुलालसा. जग हे कुणाचे कुणाचे सांग. म्हणा म्हणा म्हणा, गोड वाटते म्हणा. भल्या मनसा कधी लागेल
हसायला काय रे, सैराट झालं म्हणू का म्हणून? हा, आता ह्या पोरायला काय महाराज, त्या टीव्हीचे चित्र बदलायची सवय. 2 तास झालं एकच चित्र उभं आहे, त्याला तरी कसं करमल ते वाटच बघायला चित्र कवा बदलतं, एकच बुवा दिसायला इथं चित्र बदलण्याचं गेलं. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला, मागतो मी पांडुरंगा फक्त एकदा, मिळे मोक्ष तुझिया नामे देई ऐसे दान, मिळे मुक्ती तुझिया नामे देई ऐसे दान. बालपणी होते माझे मन हे अजान, तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, गेले सर्व ध्यान. वृद्धपण येता आली जागती महान, मिळे मोक्ष तुझिया नामे देई ऐसे दान. सोडा नगभर विष विंचवाच्या नांगीत पण नांगीवर, 1000 पटीने विष विंचवापेक्षा सापाच्या दातात पण फणा खाली. सांगू, मोठी माणसं असतात ना दादा, ते कधी आपल्या कुठल्याही गुणाचा कधीच गर्व करीत नाहीत महाराज. त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे ना महाराज, अफाट विद्वत्ता आहे, ते कधी चालाय महाराज खाली बसतात ती लोक. आणि ज्यांच्याकडे थोडी आहे, थोडी फुकलं तर उडून जाईल एवढी, पण ते लोक महाराज आकडून चालतात महाराज, आकडून चालतात. वाकायचं माहीतच नाही त्याला. ते काय म्हणतात माहिती का, हम किसी से कम नाही, हम किसी से कम नाही, कोणा पुढेच वाकत नाहीत. एक वाक्य बोलू का, अरे विठ्ठला विठ्ठला झुकता वही है जिसमें जान होती है, झुकता वही है जिसमें जान होती है, आकडना तो मुर्दों की पहचान होती है. अरे नम्र व्हायला शिकलं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अरंता. आज घरातल्या प्रत्येक माणसाचा युगो महाराज वाढलेला आहे, युगो वाढलेला आहे. बाप म्हणतो मी आहे म्हणून घर चालतंय, पोरग म्हणतं मी तरुण झालो म्हणून घर चालतंय, आणि ते घरातली सून म्हणते मी याच्या घरात आले म्हणून याची चूल पेटते. सून आहेत का इथं? कासराळी कर सून आहेत का? आहेत का? मग ठीक आहे. आणि ते सासू घरातली बाई सासू ती म्हणते महाराज काय सांगू, मी ह्या येड्याच्या संसारात आले म्हणून याचा संसार कडला निघाला, मी आहे म्हणून बरं आहे. आणि प्रत्येक बाई हेच म्हणते बाबा आता कसं करावं लागेल. सगळ्यांच्या सारख्या आहेत. माफ करा मला, राग येऊ देऊ नका. विषय काय चालला, प्रत्येक भिंतीच्या विठ्ठला वाटतं, ऐकताय तुम्ही, प्रत्येक भिंतीच्या विठ्ठला वाटतं मी आहे म्हणून भिंत उभी आहे. पण सांगू, जर असं कुणाचा गैरसमज असेल, मी आहे म्हणून गाव चालतंय, मी आहे म्हणून सप्ताह चालतो, मी आहे म्हणून हे सगळं परिवार चालतो, असा जर गैरसमज असेल तर थोडं डोक्यातून काढून टाका दादा. आपण नव्हतो तेव्हाही जग चालू होतं, आपण आहोत जग आहे, आपण गेलोत जग चालू राहणार आहे. तुमच्या आमच्या वाचून काही राहणार नाही दादा. एक काम करा, सगळं विसरा आणि संतांची संगती धरा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, होए तेरो बड़ भाग रे तेरी अच्छी बनेगी. संत संग धरा तुम्ही हरि भजन करा रे, संत संग धरा तुम्ही हरि भजन करा. संगतीचा परिणाम खूप मोठा आहे दादा. अजून 1 मिनिट रामायणात जातो आणि अभंगाकडे वळतो आणि पुढच्या चरणाकडे आपण जाऊया आणि कीर्तन सेवा संपू. एकदा टाळी वाजून सगळ्यांनी भजन करावे.